काय करतो तो पा महाराज अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा नव्हे. अरे ज्याला प्रत्यक्ष भगवंत न्यायला आले अंतकाली विठो आमाशी पावला. काय अधिकार असेल, काय कर्तृत्व असेल महाराज. एवढं कर्तृत्व त्या तुकोबरायांचं असेल. एवढंच नव्हे, त्या कालाला तुम्ही आम्ही घाबरतो ना महाराज. काल गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. किंबहुना त्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ. कापेयामा धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ. कर्तृत्वाने अधिकारी माणूस होत असतो, त्याला अधिकार प्राप्त असतो. या दिंडीचं एक वैभव होतं महाराज. मी असेल मालकृष्ण महाराज, आम्ही भजन झाल्यानंतर एका व्यक्तीचं नाव घेतो महाराज. दिंडीचा चालक, दिंडीचा गायक, दिंडीचा परत मृदुंगमणी, आचारी, काय काय भूमिका उठवल्या बिचाऱ्याने. काय नाव त्याचं? विश्वनाथ महाराज. परवाच मला स्वप्न पडलं, आपण या ठिकाणी दिंडीला चालवतो. विश्वनाथ महाराज अगदी फेटा घालून, धोतर घालून फेटा समोर उभे होते. मी विचारलं, जावं इकडे कुठे? म्हटलं मी तुमची इकडेच वाट पाहतो. काय सांगावं त्या व्यक्तीने परमार्थासाठी काय केलं महाराज. आज या ठिकाणी त्या व्यक्तीची आठवण येते. वारीला असेल किंवा आमच्या कुंडेगाल परमार्थाला ज्यांनी खूप असं योगदान, अधिकार झाला, प्राप्त झाला त्या विश्वनाथ महाराजांना. म्हणून आम्ही न जाणता का ज्यांनी या ठिकाणी त्या परमार्थासाठी केलंय, दिंडीसाठी केलंय, त्याचं नाव जरूर घ्यावं. त्या विश्वनाथ महाराजांचं आम्ही नेहमी नाव घेत असतो. टला बेटा टला बेटा. अधिकाराने तुम्हाला कर्तृत्वाने अधिकार प्राप्त होत असतो. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणांचा आहे महाराज, 3 चरणांचा अभंग आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. तुकोबरा सांगतात की माझ्या घरी पंढरीची वारी आहे. मगाशी मला भाऊने विचारलं, घरी आहे मग आम्ही कशाला आलोय? म्हटलं म्हणजे बायको घरी आहे, फ्रीज घरी आहे? नाही नाही, तशातलं नाही, म्हणजे परंपरा आहे. तुकोबराने सांगायचा हा अभंग जर विचार केला तुकोबराया, तर वारकरी संप्रदाय असते असणारे नियम, असणारी साधना किंवा तुकोबरायांचं असणार पारमार्थिक वैभव या अभंगातून ते व्यक्त करतात. ते म्हणतात की पंढरीची परंपरा माझ्या घरामध्ये आहे. माझ्या वडिलांपासून ती परंपरा आहे, माझ्या आजोबा पंजोबा खापरपण परंपरा आहे. म्हणून पंढरीची वारी आहे माझ्या घरी. माझ्या घरी पंढरीची वारी आहे. बरं, ज्याच्या वडिलांनी वारी केली, ज्याच्या आजोबांनी वारी केली, त्याची ती परंपरा आहे महाराज. इथे एक सुधीर नावाचा मुलगा बसलाय महाराज, त्याच्या वडिलांनी वारी केली. खरं तर परमार्थ तसा जवळचा पण लांबचा त्याचा संबंध नव्हता, पण पंढरीची वारी त्याच्या वडिलांनी केली आणि त्यालाही वाटलं मी ही वारी करावी. आज तोही 3 वर्षे वारी करतो. मी का नाव घेतो महाराज? ही परंपरा असावी महाराज. येताच्या अगोदर त्यांनी वडिलांची 6वी पुण्यतिथी केली महाराज. कीर्तन माझं होतं म्हणून मी सांगत नाही, पण त्या वडिलांविषयी त्याचं प्रेम आहे, आत्मीयता आहे. अशी बरीच लोक असतील, मग त्याचंच नाव घेतलं. कारण तो परमार्थ जसं त्या समनी नव्हतं तसं, पण वडिलांविषयी आत्मीयता. माझ्या वडिलांनी वारी केली ना, मला पंढरीची वारी माझ्या घरामध्ये म्हणजे परंपरा माझ्या वडिलांपासून.
8वे मूल परस विश्वंभर बापूच्या घरामध्ये ती परंपरा आहे. म्हणजे पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कण करी तीर्थ व्रत. आम्हाला इतर तीर्थाला जाण्याची गरज नाही, इतर व्रत करण्याची गरज नाही, कारण तर सर्वात श्रेष्ठ व्रत आहे एकादशी करीन उपवासी. बरं, एकादशी उपवासीच करायची आहे. मग का तुकोबाराय म्हणतात उपवासी करीन? करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. बरं, त्या भगवंताचं मी काय करीन? अहर्निशी सतत नाम घेईन आणि त्या नाम विठोबाचे घेईन मी वाचे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे, म्हणजे हे कल्पांतीचं बीज रूपी नाम. म्हणून आपण वारीला चालत असताना ते बीज रूपी मंत्र, मी परवा दिंडीला येताना 15 मिनिटं तो भजन घेतला महाराज. वारकरी संप्रदायाचं बीज मंत्र आहे. कुठला भजन? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बरं, कलियुगी उद्धार हरीचे या नाम. या कलियुगामध्ये उद्धार जर व्हायचा असेल तर भगवंताच्या नावाशिवाय पर्याय नाही महाराज. आणि तो बीज मंत्र आहे ना, ज्ञानोबरायांनी तर तुम्हाला मंत्र दिला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. बरं, त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी तुकोबारायांनी या ठिकाणी क्रांती केली. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी, एक क्रांती केली संतांनी महाराज. मग तो मंत्र जर तुम्ही उद्धार झाल्याशिवाय राहणार. मग या अभंगातून तुकोबारायांना सांगायचं आहे महाराज, पंढरीचीच वारी का हो? का पंढरी, इतर कुठली वारी का सांगत नाही? काय पंढरपूरचं असं महात्म्य आहे बरं? तर विचार करायला गेलं तर भगवंतांनी जेव्हा सृष्टीची रचना केली भगवान शंकरांनी, तेव्हा आपल्या भक्तांसाठी ना आपल्या निवासासाठी पहिल्यांदा एक नगरी निर्माण केली. तिचं नाव काशी. सृष्टीच्या पूर्वी सर्वात प्रथम काशी निर्माण केली. त्याचे भगवंतांनी भगवान कृष्णाने आपल्याला राहण्यासाठी एक नगरी निर्माण केली. कुठली हो? बुडाली ती द्वारका. आणि भगवान विठ्ठलासाठी या ठिकाणी असणारी एक नगरी निर्माण केली. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. बरं, कृष्ण भगवंतानी या ठिकाणी निर्माण केलेली ती नगरी बुडाली, पण भगवान शंकरांनी निर्माण केली. बरं, दोन्ही ज्या नगऱ्या आहेत त्याच्या दोन्ही नगऱ्यांच्या ठिकाणी नद्या आहेत. मग का बुडाला नाही तो? इथं अनेक तीर्थ बुडाली. त्याचं कारण आहे, काशी जी आहे ती कशावर आहे स्थित? काशी. दोन्ही सारखे दोन्ही सारखे अरे त्रिशूलावरे काशी चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे. एका नगरीला या ठिकाणी असणाऱ्या त्रिशूलाने तोडून धरलं, एका नगरीला या ठिकाणी चक्राने म्हणजे स्वदर्शन चक्राने तोडून धरलं. म्हणून आज ही पंढरपूर आणि काशी आबादित आहे महाराज, लक्षात घ्या. मग पंढरपूरचेच का महत्व सांगतात, काशीला का जात नाही? पूर्वी बघायला गेलं तर काशी यात्रा करायची. कथा तुम्हाला सर्वांना श्रोत आहे. आपल्या आई वडिलांना घरातनं बाहेर काढलं, त्या चांडाळानं त्याचं नाव पुंडलिक, आणि आपल्या पत्नीच्या आग्रहा खातर काशीची यात्रा करायला निघाला. पहा, काशीची यात्रा करायला निघाल्यानंतर काय कर्मधर्म संयोगाने या ठिकाणी कुकुट स्वामीची भेट झाली. महाराज पुन्हा पंढरपुराला आले. काशीची यात्रा पूर्वी बरं ठीक आहे,
काशीची यात्रा करता असताना 1 महिनाभर तुम्ही जर काशीची यात्रा करायला चाललात ना महाराज, जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य गोदावरी नदीमध्ये फक्त स्नान आणि 1 दिवस उभा राहिल्यानंतर जेवढं पुण्य होतं तेवढं पुण्य किंबहुना काशीला गेल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतं. पण काशीला गेल्यानंतर मोक्ष प्राप्त होण्यासाठी मरावं लागतं. पण पंढरपुरामध्ये तुम्हाला मोक्ष मिळतं काय? तुका म्हणे मोक्ष देखील कलच टाकल अनाज अहंकाराचा, तुका म्हणे मोक्ष देखील कलच अहंकारा. काशीला आपल्याला मोक्ष मिळतं, यस. पण काशीला मोक्ष मिळण्यासाठी तुम्हाला मरावं लागतं, हे देह त्यागावं लागतं. पण या ठिकाणी तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखील कलस तात्काळ हा नाश. काय बघितलं तो कलस कसा आहे? झलझलित सोन चला कलशात तो ज्वला कलश बरवे पंढरपुरा, बरवे बरवे पंढरपुरा, आहा बरवे बरवे आ विठोबा रायाचे नगर, आ विठोबा रायाचे. बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. बरं, त्या पंढरपूर भगवंतांनी निर्माण केली. त्या पंढरपूरचा पत्ता पण सांगितलाय महाराज. काय पत्ता? भीमा तेरी एक बसविले नगर. हा, अरे अरे तेल मोठाचे चार बुजा प्याचे, नाचत जाऊ त्याच्या गावार. हाय अरे नाचत जाऊ त्याच्या नाचत जाऊ त्याच्या गावार. पुढे गेले ते निघा. बांधील त्यांच्या त्यांच्या सीमा, हे बांधील त्यांच्या सीमा. अरे अरे काय सांगितलंय? कसं जायचं? मग का आपण नाचतो? या कोंडून भरणं जिवे. एकदा तो मुरला पाहिजे. काकड्यामध्ये किंबहुना हरिपाठामध्ये माणूस डोलाला लागला का समजा याला मुरला. महाराज मुरला का तसा हलते का समजा याच्यात मुरला. आणि मुरला का समजाचा देव त्याच्यात घुसला. आणि देव ज्याच्यात घुसला त्यालाच लागते हो समाधी. इतरांना काय नाही, कसं नसतं काय नसतं. काय काय विचार महाराज. एक आता मी बोलत नाही. आमच्या गेल्या वर्षी माऊल्या खेळल्या कबड्डी. एक माऊली बोलली गावात, या का कबड्डी खेळायला जातो तू, मर गावात, येऊ नको इकडं. आई आनंद लुटतात ना महाराज. नाव नाही घेत, तिच्या जवळ पण जात नाही असे लोक. काय अरे तुम्ही करत नाही, लोकांना करू देत नाही महाराज. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई घातिल्या बरं भय नरका जाणे. अशी भय घालणारे कुठं जातात? मग आपण जाणार नाही. ठला विठाला ठाला विठाला. परमार्थ जरूर करावा. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ. हा, कारण तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन. महा म्हणजे श्रेष्ठ, परमार्थ म्हणजे परम म्हणजे श्रेष्ठ, आणि धन म्हणजे काय?
धन म्हणजे काय? आध्यात्मिक धनाची व्याख्या इथे, इतर धनाची आपल्या नाही. आध्यात्मिक धनाची व्याख्या आहे आपल्याला भगवंताला जोडत असतं तर परमार्थ जरूर करावा, पण परमार्थ हा दाखवण्यासाठी करू तर आपला आत्मज्ञान हो, आत्मवृद्धी वे आत्मसंस्कार साक्षात्कार व्हावं, आपला या ठिकाणी असणारा उद्धार व्हावा, म्हणून परमार्थ करावा. महाराज आपापला उद्धार, आता वारीला सगळे आलेत, प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा आहे. प्रत्येकाने मनाला विचारा मी का वारीला आलोय, प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे. प्रत्येकाने विचार बघा मनाला, का सर्व भगवंताच्या प्राप्तीसाठी आलेत का? महाराज हात वर करा, मी देवाला भेटायला चाललो, देवायला. जरी आपला हेतू वेगळा असेल पण या देहाची इति कर्तव्यता काय महाराज? अत्यक्ती दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूप भगवंताची प्राप्ती ही प्रत्येकाची काय आहे? इति कर्तव्य या देहाची. कारण तर देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा. हा भगवंताने सुंदर देह तुम्हाला भगवंताचा दिला. माझ्या दृष्टीने विचार करायला गेला, माझ्या कानावर एक आलं की प्रकाश महाराज म्हटलं परमार्थ दाखवण्यासाठी का? तुम्हाला गरजच नाही हो. 800 कीर्तनं झालीत, समाजाने काही अंशी मला स्वीकार केला. 800 कीर्तनं झालीत म्हणजे काय कमी झाली नाही महाराज. काही अंश भगवंताने मला लोकांनी स्वीकार केले म्हणजे 800 कीर्तनं झाली. कारण दाखवण्याची गरज नाही हो आपल्याला, जे आहे ते समोर आहे, करत जायचं आनंदानं. बरं मी आनंद लुटण्यासाठी परमार्थ करतोय, माझा सरळ सरळ गणित आहे. आणि पूर्वी मी कोणाला काही बोलत नव्हतो. एक साप होता, सर्वांना असा फुसकारा करायचा, चावायचा. तर त्या दिशेने एक साधू चाला, म्हटलं काय नागोबा असं करता, लोकांना त्रास देणं योग्य नाही, म्हटलं योग्य नाही. मग काय करू म्हटलं, शांत राहा. आता तो शांत राहायला लागला, लोक घाबरायची जात नव्हती, पण आता शांत राहायला लोक बघितले काहीच करत नाही. कोण दगड मारतोय, कोण त्या काठी मारतोय. काही दिवसानं पुन्हा ते साधवलं. काय झालं म्हटलं, काय सांग तुम्ही सांगितलं काय करू नका, मी गप बसलो. आता लोक डगरा पाडतात. त्यांनी सांगितलं चावू नको, कमी फुसकारा तरी मारीत जा, म्हणजे शांत बसते तर लोका तुरून जातील तुम्हाला. पण कमीत कमी चुकीला चुकी दाखवायची हिंमत ठेवा. ठला विठाला ठाला विठाला विठाला. परमार्थ जरूर करावा महाराज. परमार्थानं आपल्या या असणाऱ्या इंद्रियाची किंबहुना या देहाची इति कर्तव्यता भगवंताची प्राप्ती आहे. मग परमार्थ करत असताना आनंदासाठी करावं. मी आनंदासाठी करतो, पण मला सांगा आनंद म्हणजे सुख. आपण ज्यावेळी सुखी असतो तेव्हा आनंदी असतो. आणि भगवंता स्वरूप कसा आहे हो? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा. सुखरूप आहे की नाही? किंवा सर्व सुखाचे आगर. म्हणजे इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी अपेक्षा काय आहे? त्या भगवंताची प्राप्ती आहे. कारण तुम्हाला सुख हवाय ना, म्हणजे भगवंत हवाय. ठला विठाला ठाला विठाला विठाला. आणि वारी म्हणजे वैराग्य आहे हो. वारी म्हणजे वैराग्य आहे. दाढी म्हणजे वैराग्य आहे. आपण ही दाढी करतो ना, शास्त्रीय सिद्धांत असा. एक ऋषी होता महाराज, दररोज ते स्नानाला जायचे त्या गावात. नाही, त्या गावात एक घर होता त्या नदीजवळ, आणि त्या घरामध्ये एक स्त्री होती. ते दररोज विचारायची की साधू तुमची दाढी खरी का खोटी, दररोज विचारायचं. तो साधू काही बोलत नव्हता. मला वैराग्य सांगायचं, दाढी म्हणजे वैराग्य आहे. बरेच दिवस असाच चालला प्रकार, तो काहीच बोलला नाही. आणि ज्यावेळी तो मरण पावला, टाटीवर चालत असताना या ठिकाणी ती बाई म्हणते, काय म्हटलं मेला तरी मला सांगितलं नाही याची दाढी खरी की खोटी. आणि मग तो उठून बसला माड्यावरनं. त्याने सांगितलं, बाई माझी दाढी खरी आहे. म्हटलं काय ह्या प्रकारे? म्हटलं एवढ्या तो विचारतो, सांगितलं नाहीयेस, आता म्हटलं तू चाललास. आणि त्याने सांगितलं माझी दाढी खरी आहे का, माझं वैराग्य आता शेवटाला गेलं आहे. जर मी या ठिकाणी जर तुला काही सांगितलं असतं आणि वासनेने घाला घातला असता तर माझं वैराग्य शेवटाला गेलं नसतं. म्हणजे दाढी ही वैराग्याचं प्रतीक आहे. ठला विठाला ठाला विठाला विठाला. मग पंढरीची वारी, पंढरपूरचीच वारी करायची आहे. इतर वारीमध्ये कारण तर ती वारी सुखे कराव्या संसार, न सांडावे दोन वार. ही पंढरपूर निर्माण कशासाठी केले हो? आम्हा अनाथा कारणे पंढरपुरी निर्माण केली देवे. देवाने आपल्यासारख्या अनाथासाठी भगवंताने ती पंढरपुरी निर्माण केली. बरोबर की नाही? तसं गरज नव्हती देवाला, पण तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी पंढरपूर भगवंतानी निर्माण केलंय. मग पंढरीच्या वाटेला जात असताना शास्त्र असं सांगतं की कमीत कमी 24 वाऱ्या कराव्यात. नाही 24 करता तर 12 तरी वाऱ्या कराव्यात. नाही 12 करता येईल 6 तरी कराव्या. 6 नाही करता 4 तरी कराव्या. 4 कुठली?
आषाढी कार्तिकी माघी चैत्री नाही जर 4 करता आल्या तर 2 तरी कराव्या. देव काय म्हणतो? आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी विसरू नका माझा. आषाढी कार्तिकी विसरू नका माझा. विसरू नका माझा. सांगत असे गुज पांडुरंग पांडुरंग. बरं इथे कोण सांगत नाही, प्रत्यक्ष भगवंत सांगतात बाबा तू संसारिक आहे प्रपंचिक आहे नको येऊ माझ्याकडं वर्षभर, पण कमीत कमी आषाढी आणि कार्तिकी मला विसरू नकोस. हे कोणाचं ब्रीद आहे? अरे भगवंताचं आहे ना. आपण नाही या ठिकाणी कार्तिकेला येत, तिकडे जातो माऊलींकडं, पण आषाढीला तरी येतो ना. जात असताना नाचत जाऊ त्याच्या गावारे केली, नाचत गात जायचं आहे. हा नुसतं याचा त्याचा उन्ह ढुण, कारण तर चित्त शुद्ध होती तरी शत्रुमित्र होती. चित्त शुद्ध असायला महाराज, आणि चित्त शुद्ध असलं ना भगवंत मग येऊन गोपाल राहे फेकते. भगवंत अशा ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी चित्त शुद्ध आहे. अशुद्ध ठिकाणी देव राहत नाही महाराज. चला विठाला चला विठाला. मग त्या साधकाने विचारलं तुकोबराया, तुम्ही म्हणतात की आमची परंपरा आहे, मान्य आहे, पण तुमचं वैभव काय आहे? वो तुकोबरायांचं वैभव बघायला गेलं तर तुकोबरायाच्या सारखा उच्चतम कोटीचा श्रीमंत कोण? त्या विभागातील 18 गावातील 450 एकर जमीन काय होती त्यांच्याकडं? त्यांची स्वतःची फक्त 8 गुंठे जागा होती. त्यातली पण 4 गुंठे कोणी नावावर केली? ज्यांना त्रास दिला मंबाजी बुवानी. हा जर पुरावा बघायचा असेल तर हनुमान मंदिर देऊचा तिथे हॉटेल आहे, तिथे त्यांची पूर्ण तुकोबरायांची पूजा आहे. आणि त्यांची काय बोलतात ते आपलं काय करतो सातबारा उतार आहे. त्यांनी 4 गुंठ त्याच्यावर नावं केली. 450 जमीन त्यांची नव्हती, ती लोकांची गाण ठेवली. त्यांचं चरित्र वाचून बा तुम्ही महाराज. किती श्रीमंती होती त्या विभागामध्ये. म्हणजे 450 लोकांना ऋण देण्याचं काम, म्हणजे कर्ज देण्याचं काम केलं. आता कर्ज दिल्यावर काहीतरी गाण ठेवली ना माणूस. म्हणजे किती श्रीमंती होती. सावकार व्हायची की महाजनकी होती महाराज. एवढी श्रीमंत असणारे तुकोबराया, पण दुष्काळ पडला आणि मग पत्नी मेली, मुलगा मेला, आणि मग या ठिकाणी निश्चतम कोटीची गरिबी आली. बरोबर की नाहीये? श्रीमंती होती पण तेवढीच या ठिकाणी गरिबी आली. मग तुकोबराय तुम्ही म्हणता आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. आमच्या घरामध्ये एखादी चिमणी आली तर तिच्या चोचीमध्ये आल्या दाणा शिल्लक माझ्या घरात नाही. म्हटलं एवढी गरिबी तुमच्यात, मग तुम्ही म्हणतात की आमची असणारी लौकिकाची श्रीमंती. काय तुमच्या घरामध्ये श्रीमंती आहे अभंगाच्या बैलाच्या नाद? परमार्थ जर करायचा असेल ना, स्वतःच्या मनानं कधीच परमार्थ करायचा नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची ज्ञानोबा आहे म्हणतात, माझं प्रमाण नाही महाराज. मग तेनेच पण ते चालू जातात. कधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. ते बापानी माल घातली, आजोबानी माल घातली ना, पोरगा सुन चालली दुसऱ्या ठिकाणी. गोल गोल डगर इकडं. काय गरज काय आहे? आणि एवढी संपदा आमच्या वारकरी संप्रदाय किती आहे संपदा? मग माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा साधवया. तुकोबारांचा माझ्या वडिलांची मिराशी आहे, मिराशी साठवणं काय? किंवा आपण दिंडी पोचताना एक अभंग म्हणतो वारकुश माझा कुठला? देवा ही माझी मिराशी आव तुझे आयाचा धरी
वरिये साधियेला ठाव साधियेला ठाव वरिये साधियेला साधियेला ठाव वरिये साधियेला मी आजही माझी देवा माझी काय म्हणतात तुकोबराया? देवा ही माझी मिराची ठेव, माझी ठेव आहे, आमची परंपरा आहे, ठाव तुझे पाय याचा करीना अभिमान धरीना आपुले करीन देवोनी या जीव वडिले साधिला. माझ्या वडिलांनी जीव दिला पण पंढरीची वारी सोडली. माझ्या पण वडिलांनी जीव दिला पण पंढरीची वारी सोडली नाही महाराज. वारीलाच वाढले माझे वडील पण आई पण वारीलाच वाढली. परमार्थ असा असा महाराज जीव दिला तरी चालेल पण वारी सोडता देवोनिया जीव वडिले साधिला टाव. तुका म्हणे देवा जुनाट सेवा आहे महाराज. ज्याची ज्याची जुनाट सेवा आहे ना मग ही सेवा पंढरीची वारी तुकोबारा सांगता शेवटपर्यंत मी सोडणार नाहीये. एकच चरणावर बोलन का दिनकर महाराज बोलले बघा 8 वाजले आम्ही लगेच हे करू मी पण पुढे जाणार नाही. ठला विठाला विठाला आता वारीची डेफिनेशन काय वारी काय आहे पुढचं कीर्तन होईलच तेव्हा पुढल्या चरणावर आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. वारी म्हणजे काय किंवा का वारीला जावं काय वारीचे डेफिनेशन आहे नक्की वारी कोणी केली ज्ञानोबा का म्हणतात पंढरी यात्रे जाती ओ माय त्याचे धरी न मी पाय. हा म्हणजे माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ते कोणाला म्हटलं ही वारी म्हणजे काय शारीरिक तप काय मानसिक तप काय हे बरेच त्याचा या ठिकाणी विसावा आहे. कधी वेळ भेटला तर पुढच्या 2 चरणांचा या ठिकाणी आपण या विस्तार करूया. जय विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाय आई ज्ञानदेव तुकाराम पुन्हा एकदा सांगतो प्रस्तावना मांडण्याची गरज नव्हती किंबहुना तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्व कीर्तनकारांनी मांडलेली आहे. पण पुन्हा एकदा सांगतो की परमार्थ महादन जोडी देवाचे चरण संत अमित महाराज लक्षात घ्या. भगवंताला जोडण्याचं साधन म्हणजे परमार्थ आहे. कोणतं शुद्ध अंतस्करणाने करावा. आता तरुण पोरं आपल्या दिंडीमध्ये आहेत. खरं तरुण पोरं म्हणजे दिंडीचा या ठिकाणी वैभव आहे महाराज. मग एखादा समजा कोण हरिपाठाला आला आणि तू टाल वाजवा तू तिकडे तुला वाजवता नाही तो म्हणे बुवा तुझा टाल आणि तुझा हरिपाठ परत तो देवलात येणार. अरे त्यांना समजून घ्या त्यांना अंजारा गोंजारा बाबा असं वाजवा थोडं हे चुकतंय असं पाय मारा त्यांना प्रेमानं सांगा तेव्हा पुढल्या वर्षी हे तुला काही येत नाही तिकडं तो कशाला येतं बुवा मर तुझी ती घे. त्यांना प्रेमाने घ्या रे प्रेमानं करत अलीकडं तरुण पोरा इकडं पण आपल्यात बरीच तरुण पोरा पा आमचा सिद्धू पा ते तरुण पोरं म्हणजे वैभव आहे तिकून राहतील सगळ्यांचा प्रेम आहे. आपले मंडळ पण कधी कोणाला हे बघा आता मला सांगितलंय का तुम्ही कीर्तना उभे राहा सर्वांनी सफेद कपडे घालून बघा कसं काय कारण तर तरणा भाग्यवंत नाटे हा तरणा भाग्यवंत जो जिथे सोबून दिसतो ना तो कुठे कीर्तना जीन्स घाला तिकडं घरी टी शर्ट घाला घरी पण हिथं मात्र माफ करा तरुणा मी बोलत नाही असो या ठिकाणी तुम्हाला तरंगच्या चरणावर नतमस्तक होतंय. तुम्हाला सगळ्यांना भूक लागली असेल एकादश आहे आता एकादश का केली पांडवाई कशी केली एकादशीचं काय प्रमाण आहे त्याला बऱ्याच या ठिकाणी आहे विस्तार तो पुढे मारी ज्ञानेश्वर माऊली.
जय विठाल जय जय विठाल हा जय विठाल जय हा बोलिलेले पुढे आठ वाजता 8 बोला चला दोन्ही सांग सकाळचं उद्या सांग मोबाईल द्या तुम्ही 8 बोलले होते 8 बोला 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 किरण अशोक शिरगणकर प्रकारची आपल्याला कलाची व्यवस्था केलेली होती. तसेच आता आपल्याला शिकाराची त्यांची कलाची व्यवस्था आहे. चेतन भोर यांची आता आपल्याला कलाची व्यवस्था आहे त्याची. आणि दुपारी कैलास शिरडोणकर किरण अशोक शिरडोणकर यांची होती. बघा उद्या सकाळी काकडा होणार आहे नेहमीप्रमाणे. तसेच